राज्य शिक्षक बोर्ड परीक्षा के दौरान संभावित अनियमितताओं की रोकथाम के लिए राज्य भर में सतर्कता बढ़ा दी गई है। राज्य बोर्ड ने परीक्षा अवधि के दौरान किसी भी तरह की धोखाधड़ी या अनुशासनहीनता की जांच के लिए 271 सतर्कता टीमों को तैनात किया गया है। इन टीमों का उद्देश्य परीक्षा केंद्रों पर नियमित निरीक्षण करना और सुनिश्चित करना है कि परीक्षा प्रक्रिया पारदर्शी तरीके से हो। 25 पासून सुरू होत आहे, ती 17 मार्च पर्यंत चालणार आहे। राज्यातील एकूण 5130 मुख्य केंद्रावर 16,11,710 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे। त्यामध्ये 8,64,120 मुले आहेत, तर 7,47,471 मुले आहेत व 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे। हे सर्व विद्यार्थी उद्यापासून 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट होतील। उद्या 10वीचा पहिला पेपर मराठी आहे, त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित तो असेल किंवा नसेल, कारण आता या वर्षीपासून आपण 10वी सर्व 12वी पर्यंत मराठी कंपल्सरी केलेलं आहे। त्यामुळे आणखी पुढच्या वर्षीपासून 10वीला, ज्या वर्षी 10वीला किंवा 12वीला मराठी त्यावेळी ते लागू राहील आणि त्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने देणे अपेक्षित आहे। परीक्षेसाठी जय्यत तयारी राज्य मंडळ, राज्य शासन, सर्व जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आणि त्यांच्या पालकांना, त्यांच्या शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी चांगला सकस आहार घ्यावा, विद्यार्थ्यांनी योग्य ती झोप घ्यावी, पुरेशी झोप घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणात परीक्षेला जावं। कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली तर विद्यार्थी निश्चितपणे या परीक्षेत यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे। विद्यार्थ्यांना राज्य मंडळामार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।